स्वागत आहे मित्रांनो आपल्या YouTube चॅनलवर। तर मित्रांनो आज आपण नवीन मोबाईल बघणार आहे सॅमसंग गॅलेक्सीचा। याचे स्पेसिफिकेशन काय काय कोणकोणते प्रोसिजर आहे कोणकोणते सगळ्या गोष्टी बघणार आहे। आतापर्यंत व्हिडिओ लाईक करा असेल लाईक करा आणि चॅनलला अगदी सबस्क्राइब करा। मित्रांनो हा जो मोबाईल आहे सॅमसंग गॅलेक्सी F55 5G मोबाईल आहे मित्रांनो। हा 27 मे रोजी 2024 ला लॉन्च झाला होता। म्हणजे 2024 म्हणजे याच वर्षाचा मोबाईल आहे हा। याच्यामध्ये वर्जन 14च आहे। क्वालकॉम आता प्रोसिजर ओपन हे झाला वर्जनच्या गोष्टी। आता हा लॉन्च झाला होता 27 मे ला म्हणजे आताच लॉन्च आहे। आता क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 Gen 1 चा प्रोसिजर आहे। म्हणजे की बहुत मोठं प्रोसेसर आहे 7 Gen 1 चं सॅमसंग F55 मध्ये। आणि याच्यामध्ये 7 Gen 1 चा प्रोसिजर सोबत जी CPU ची जी कूलिंग ची जी प्रोसिजर आहे कोणकोणते आहेत तर CPU कूलिंग साठी येणे दिला ऑक्टा कोर 2.4 GHz सिंगल कोर प्लस 2.36 GHz ट्राय कोर प्लस 1.8 GHz क्वाड कोर असे 3 कोर याच्यामध्ये अवेलेबल करून द्यायला या प्रोसेसर साठी 7 Gen 1 साठी खतरनाक काम करणार आहे। आणि याच्यामध्ये जो रॅम आहे तो रॅम सुद्धा मोठा दिलेला आहे 8GB चा रॅम आहे। खूपच मोठा रॅम आहे जे की याच्यात ज्यादा रॅम दिन झाला तर डिस्प्ले हो 6.7 इंचा डिस्प्ले दिला आहे। मोठा डिस्प्ले आहे जे की 17.2 सेंटीमीटर आहे। आणि मेन गोष्ट आहे सॅमसंगच्या मोबाईलला हेच आवडते की आपल्याला सुपर एमोलेडचा डिस्प्ले भेटते की सुपर एमोलेडचा डिस्प्ले खतरनाक मल्टिपल कलर्स मध्ये व्हिडिओ दाखवणार आहे। हेच लय आवडते आपल्याला जे की ते आपण पाहण्यात व्हिडिओ पाहिले की तुम्हाला समजेल असं। आणि सुपर एमोलेड प्लसचा डिस्प्ले आहे या मोबाईलला। मेन गोष्ट म्हणजे 1080 मल्टीप्लाय 2400 पिक्सलचा फुल HD प्लसचा डिस्प्ले आहे जी की डिस्प्ले चांगले देऊ राहिले। मग रिफ्रेश करताना मोबाईल टाकला नाही पाहिजे तर त्यासाठी त्याने 120 चा रिफ्रेश रेट दिलाय। बेंच लेते पंचोल डिस्प्ले कॅमेरा आहे आणि डिस्प्ले कॅमेरा तर कॅमेरा पाहतात पहिले बॅक सपोर्ट किती मेगापिक्सलचे आहे जी बॅकले आहे 50 मेगापिक्सल 10 ची डिजिटल झूमिंग आहे। डिजिटल झूम देते वाइड अँगल आहे प्रायमरी कॅमेरा वाइड अँगल आहे तो मागचा। आणि आता त्याच्यानंतर एक दुसरा 3 ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे 8 मेगापिक्सलचा आहे अल्ट्रा वाइड अँगल। आणि दुसरा म्हणजे अल्ट्रा वाइड काढू शकता तुम्ही त्याच्यात दुसऱ्या कॅमेरा। तिसरा जो कॅमेरा आहे तो आहे 2 मेगापिक्सल मायक्रो आहे जे की मायक्रो पण तुम्ही काढू शकता आहे ना। LED फ्लॅश सुद्धा बॅकलेस आहे। LED फ्लॅश फ्रंटले नाही आहे बॅकले आहे। फक्त 4K ची 30 एपिसोड शूटिंग आहे। 50 मेगापिक्सलचा फ्रंटली पण 50 मेगापिक्सलची सेल्फी आहे। म्हणजे फ्रंटली पण सेल्फी तुमची गोळीगारी चांगली निघू शकते सेल्फी खतरनाक निघू शकते। आणि फ्रंटली 50 मेगापिक्सल वाइड अँगल लेन्स आहे खतरनाक। आणि 4K ची शूटिंग आहे 30 एपिसोड फ्रंटली पण म्हणजे बॅकली पण 4K आणि फ्रंटली पण 4K 30 एपिसोड खतरनाक जलवा। 5000 mAh ची बॅटरी सोबत तुम्हाला 45 वॅटचं फास्टेस्ट चार्जिंग सपोर्ट भेटते मित्रांनो टाइप सी चा जे की खतरनाक आहे। 45 मिनिटाचा चार्जर हे पहिल्यांदा सॅमसंगच्या मोबाईलला या मोबाईलला भेटले आपल्याला 25 वॅटचे हे देतात। 45 वॅटचा चार्जर आहे म्हणजे चांगलं चार्जर असेल फास्टेस्ट आहे। 5G इंडिया मोबाईलला सपोर्ट आहे। याचं इंटरनल स्टोरेज जे आहे 128 चा आहे। एक्सपांडेबल अप टू 1 TB याच्यात आहे। डसरेशन वॉटर अशी याने काही दिलं नाही मित्रांनो। मोबाईल मध्ये स्पेसिफिकेशन आणि व्हिडिओ क्वालिटी एकदम बेस्ट आहे। तुम्हाला जर हा आवडेल असेल मोबाईल तर घेऊ शकता। आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपले व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राइब करा।